चरणाची पूजा केली जाते. ये जिंदगी ना मिले दोबारा, ये वक्त ना मिले दोबारा. आणि भाग्य बघा आपलं, तो सगळ्यात महत्वाचा तो भोळा आहे. पण काही काही भोळे बिले इच्छितर असते बरं, शाण्याचे इंडिकेटर तोडून टाकते. तुम्ही भोळा म्हणजे काय एवढं एवढं समजायचं त्याला कारण नाही. पण बाकीच्या देवांपेक्षा लय बाकीचे देव विचार करून आशीर्वाद देणार. याचा आपला सिंपल आहे, काय पाहिजे स्वतः असतो चलू दे रावणाला तुला. आज जे हर हर महादेवाची पूजा करतील, जी पाहिजे ती इच्छा तुमची आज पूर्ण होणार. जी पाहिजे ती इच्छा, जी पाहिजे ती इच्छा तुमची पूर्ण होणार. फक्त तुमचं मागणं त्या क्वालिटीचं पाहिजे, ती पूजा त्या क्वालिटीची पाहिजे. दुधानी, दह्यानी, तुपानी, लोण्यानी, पाण्यानी, चंदनानी, तांदुळानी, अजून माझ्यापेक्षा ज्यांचा जास्त अभ्यास आहे त्यांना विचारा. एवढ्या सगळ्या काही साहित्याने हर हर महादेवाला आज आंघोळ घालणं गरजेचं आहे, आज पूजा करणं गरजेचं आहे. बिल्वदळ आवडतं 3 पानाचं त्याला, माहितीये का? कारण आहे का? विठाला 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 या ब्रह्मांडामध्ये कशाचीच उत्पत्ती नव्हती. या ब्रह्मांडामधला पहिला जन्म भगवान विष्णूचा. काही युग गेले असतील, काही वर्ष गेली असतील, मी काय त्यावेळेस नव्हतो, मला काय डिटेल माहिती नाही. जरा भगवान विष्णूला वाटलं आपण एकटा राहण्यापेक्षा काहीतरी जरा कबड्डी खेळायला कुणीतरी टाइमपास वळवळा पाहिजे आपल्याला. भगवान विष्णूने लक्ष्मीला जन्माला घातला, अर्धांगिनीला. लक्ष्मी माझ्याकडे द्या. नवीन येतील, उठणारे उठून जातील, त्यांच्याकडे पाहायचं कारण नाही, ते आपलेच आहेत. भगवान विष्णूने लक्ष्मीला जन्माला घातलं, ती झाली त्यांची अर्धांगिनी. ब्रह्मदेवाला जन्माला घातलं, महादेवाला जन्माला घातलं. ब्रह्मा विष्णू महेश. इतिहास खूप मोठा आहे पोथी पुराणातून, मला थोडक्यात गंमत सांगायची. भगवान विष्णूने ब्रह्मदेवाला काम सांगितलं, मिस्टर ब्रह्मदेव, सृष्टि का निर्माण करो, ऐसे अकेले मत बैठा करो, कुछ नया तैयार करो. मानव का निर्माण करो, जीव जंतु निर्माण करा. ब्रह्मदेव म्हणला, हे विष्णु, ये तो सब ठीक है, लेकिन मैं सिर्फ निर्मिती करूंगा, सिर्फ निर्माण करूंगा, पालन पोषण आमच्याकडे नाही. भगवान विष्णू म्हणले, पालन करण्याची जबाबदारी आमची लागली, आम्ही पाहतो त्यांच्याकडे. आपला पालन करता कोण आहे? भगवान विष्णू. जन्माला घालणारा कोण आहे? ब्रह्मदेव. आणि हर हर महादेव म्हटले, आम्हाला बी थोडंफार आरक्षण असेल तर काही काम सांगा ना. भगवान विष्णूने हर हर महादेवाला काम सांगितलं. जो जीव जन्माला येणार आहे त्याचा शेवट हा व्हायलाच हवा. कारण जर शेवट नाही झाला तर या ब्रह्मांडामध्ये किती जीवांची गर्दी होईल, कुछ तो करना पडेगा. ब्रह्मदेव, आप वीडियो प्ले करे. हर हर महादेव, आप व्हिडिओ फिल्म स्टॉप करायचं. हे दोघांचं ठरलं, तिघांचं ठरलं. ब्रह्मदेवानी 4 ऋषींना जन्माला घातलं. सनत कुमार, सनत मुनी, सनातन आणि अजून एकाचं नाव आहे माझ्या लक्षात आहे ना, कोण? सनत कुमार, सनत मुनी, सनातन. हा संत 4 ऋषींना. बालक लेकर, हो बालक लेकर, लहान लहानची मुलं लेकर. त्यांना यांच्या पप्पांनी काम सांगितलं, बच्चो
मानव का निर्माण करो. ती पप्पाला म्हणले, पप्पा तुम्ही काय करता? पप्पा म्हणले, मी नामस्मरण करतो. बोले नामस्मरण कशासाठी? मोक्ष मिलता है, मुक्ति मिलती है, इसका ही अच्छा और दूसरा कोई आनंद नहीं है. मग पिल्लू कंपनी म्हणले, आम्हाला काय एवढं समजलं काय तुम्ही? नाही ब्रह्मदेव नाही, आम्ही सुद्धा भगवान विष्णूचं नामस्मरण करण्यात असे संन्याशी राहणार, असे ब्रह्मचारी राहणार. ब्रह्मदेवानी सप्त ऋषींना जन्माला घातलं. जी सृष्टी निर्माण होणार आहे, जो मानव निर्माण होणार आहे, त्यांना नॉलेज देण्यासाठी ऋषी जन्माला घातले 7. ब्रह्मदेवानी एका स्त्रीला जन्माला घातलं, ज्या पहिल्या स्त्रीचं नाव आहे शतरूपा. पहिल्या पुरुषाला जन्माला घातलं, ज्या पुरुषाचं नाव आहे मनु. ते आताच ते ह्या ब्रिगेडचं त्या ब्रिगेडचं ते मनूला घेऊन जे भांडण चाललंय, तो मनु अलग है. ये अलग मनु है. इनका भी नाम शिवाजी है आणि तुमच्या भी पोराचं नाव शिवाजी आहे. इसका मतलब तुमच्या पोरांनी स्वराज्य घडवलेलं. जसं तुमचं पोरग शिवाजी वेगळं, हे शिवाजी वेगळं, ते शिवाजी वेगळं, लय भरपूर नाव आहेत. ते तुमचा घोळ घालणारा तो मनू वेगळा, आमचा मनू वेगळा. आणि आम्हाला म्हणतात महाराज, नेमकं तुम्ही मनू म्हणलात, नेमकं तुम्हाला काय म्हणू? तू नको मोकार करू. सोपा प्रश्न आहे. ब्रह्मदेवाने एका स्त्रीला जन्माला घातलं, एका पुरुषाला जन्माला घातलं, एकानेच ह्या दोघांना जन्माला घातलं. मग ह्या दोघांचे हे कोण झाले? वडील झाले. वडील झाले म्हणल्यावर हे दोघं जन्माला आले, हे एकमेकाचे कोण झाले? बहीण भाऊ झाले. आणि ह्यांना ब्रह्मदेवाने काम काय सांगितलं? तुम्ही दोघं एकत्र या आणि मानव का निर्माण करो. म्हणजे तुम्ही कितीही लांबची मुलगी बघितली तरी ह्या नात्याने विचार केला तर ती कोण आहे आपली? खलास. कळालं तुम्हाला? विढाला विढाला हे नदीचं मूळ आणि संतांचा कुळ, ते लय अवघड कार्यक्रम आहे. किती अभ्यास करा तिथपर्यंत जाऊन पोहोचू शकत नाहीत आपण. महादेवाची ताकद जास्त नाही, थोडक्यात सांगून. खर तर रात्रीच्या 12 वाजल्यापासून आज सकाळच्या 6 वाजेपर्यंत माणसाने असा उपवास धरावा. उपवास म्हणजे काय? उपवास म्हणजे दाबून खिचडी खाणे ऐसे नाही. उपवास म्हणजे भगवंताच्या जवळ सहवास. आणि नको मला ते भोजनही नको पांडुरंगा, नको महादेवा. का? कारण तुझ्या नामस्मरणापासून ते जेवण तेवढं भोजन करण्यासाठी माझा वेळ वायाला जाईल. मला ते शरीराला सुद्धा देवायला द्यायचं नाही, अन्न द्यायचं नाही. एवढा मला त्याच्यापासून दूर ठेव आणि मला तुझी फक्त काय करू दे? भक्ती करू दे. आता आमचा हर हर महादेव किती बोलाय सांगतो. महादेवाचा एक पिये होता, पिये त्याचा सेवक होता, एक सेवक. त्याचं नाव होतं मिस्टर भस्मासूर. महादेवाला भस्म लागतंय, तुम्हाला माहिती. महादेवाचा बांगला कुठे आहे? महादेवाचं घर कुठे आहे? स्मशानभूमी. अहो आपलं पण घर तेच आहे. सबका घर एक है. हे फक्त इकडे उड्या मारायच्या, हडून टाकीन, कापून टाकीन, 11 बंगले बांधीन, अजून गज काढीन, वास्तू शांतीने याचा दशक्रिया संगत. हे भोगायचंय, उपभोगायचंय. अरे पक्षी आपल्या अंगणामध्ये जर दाणे टाकले तर पक्षी आपल्या अंगणामध्ये येतात, येतात ना. मग ते म्हणतात का इथंच आपण गुंतून राहायचं? पक्षी अंगणी उतरते